मीडिया मराठी, फॉर मोर अपडेट्स सबस्क्राईब नाव. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मीडिया मराठी या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. कीर्तन मराठी आता झालेला आहे मीडिया मराठी. अल्लू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा सध्या अत्यंत धुमाकूळ घालत आहे, सर्वत्र प्रचंड व्हायरल होत आहे. मराठीमध्येही त्याचं एक गाणं तयार करण्यात आलंय. अमरावतीच्या एका तरुणाने ह्या गाण्याचं मराठी व्हर्जन बनवलंय, ते सुद्धा अत्यंत व्हायरल होत आहे. या सिनेमाचं जे कथानक आहे ते रक्तचंदनाच्या अवतीभोवती घुमतं. रक्तचंदनावरून होणारी तस्करी आणि त्याच्यावरून होणारा सगळा प्रकार या सिनेमामध्ये दाखवलाय. रक्तचंदनाची तस्करी का केली जाते हे आपण सिनेमा बघितल्यानंतर नक्कीच लक्षात येईल, कारण सिनेमाच्या सुरुवातीलाच रक्तचंदनापासून काय काय गोष्टी बनवता येऊ शकतात, किती महागड्या त्या गोष्टी असतात, याच्यासाठी त्याचा उपयोग केला जातो हे आपल्याला सिनेमामधून कळतंच. आजचा तोच विषय आहे. सिनेमा इतका प्रचंड व्हायरल होतोय, त्याच्यामध्ये दाखवलं गेलेलं रक्तचंदन हे अत्यंत महत्त्वाचं म्हटलं जातं आणि ह्याच रक्तचंदनाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. रक्तचंदन म्हणजे नेमकं काय, जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. रक्तचंदन म्हटलं की बहुतेक जणांना चंदनाचाच प्रकार असावा असं वाटतं, परंतु खूप कमी लोकांना याची पूर्ण माहिती असल्याने येथे आवर्जून त्याची माहिती सांगावीशी वाटते. सफेद चंदनाचे फेस पॅक, अगरबत्ती किंवा औषधी गुणधर्म सर्वांनाच परिचित आहेत, परंतु रक्तचंदन आणि सफेद चंदन यात जमीन आसमानाचा फरक आहे. तो कसा ते आपण आता जाणून घेऊयात. रक्तचंदनाला वैज्ञानिक भाषेत टेरॉस्कॉर्पस सेंटनास असं म्हटलं जातं. मुळात रक्तचंदनाच्या झाडात लाल रंगाचा द्रव पदार्थ असतो, त्यामुळेच या झाडाला रक्तचंदन असं म्हटलं जातं. या झाडाचे वाळलेले लाकूडही लाल रंगाचेच असते. चंदन सुवासिकतेसाठी प्रसिद्ध आहे, पण या चंदनाप्रमाणेच रक्तचंदना झाडाला मुळीच सुगंध नसतो. रक्तचंदनाचे लाकूड लाल रंगाचे असल्यामुळे हा वृक्ष मौल्यवान मानला जातो. रक्तचंदन वृक्ष साधारणतः 8 मीटर पर्यंत उंच वाढतो. तो कमी मातीच्या जमिनीत वाढत असून त्याची वाढ जलद होते. 3 वर्षात सुमारे 5 मीटर पर्यंत त्याची उंची वाढते. त्याचं खोड सरळ वाढत असून त्याची साल ही खडबडीत असते. पाने संयुक्त व लहान असून त्याच्या लहान संयुक्त पानाला बहुधा 3 एकाड 1 दले असतात. प्रत्येक दल 3 ते 9 सेंटीमीटर लांब असते. फुलोऱ्यामध्ये फुले थोडी असून ती पिवळी आणि लहान असतात. निलतपुंज 5 संयुक्त व हिरव्या दलांनी बनलेला असून दलपुंजात 5 मुक्त आसमान गुलाबी पाकळ्या असतात. पुमंगात 10 पुंगेसर असून त्यापैकी 9 संयुक्त व 1 मुक्त असते. परागकण कीटकांमार्फत होते. शेंगा लहान, चपटी, गोलसर व पंखयुक्त असते. पिकल्यावरती फुटते. बिया ह्या लहान व शेंद्री रंगाच्या असतात. रक्तचंदनाचे लाकूड पूर्वापार काळापासून वापरात आलेले आहे. लाकूड रंगाने गडद लाल, कठीण असून ते चवीला तुरट असते. तसेच त्याला सहजासहजी वाळवी लागत नाही आणि म्हणूनच याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो आणि तो तितका महागडा देखील आहे. तर याचे उपयोग आपण आता पाहणार आहोत. लाकूड सहानेवर उगाळून त्याचा लेप सांधेदुखी, सूज व त्वचादाहासाठी कामी येतो. पानांचा रस कृमीनाशक व सूक्ष्मजीवरोधी आहे. जखमा स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. रक्तचंदनाच्या लाकडापासून सॅटलिन नावाचे रंगीत राळेसारखे रसायन मिळते. त्याचा उपयोग औषधांना रंग आणण्यासाठी आणि लाकूड, रेशीम व चमडा रंगवण्यासाठी करतात. खोडाच्या मध्यभागातील लाकडापासून बाहुल्या, दागिन्यांच्या पेट्या, देवांच्या मूर्त्या, बुद्धिबळांच्या सोंगट्या व फर्निचर अशा किमती वस्तू बनवल्या जातात. रक्तचंदन या वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या लाकडाची तस्करी ही मोठ्या प्रमाणावर होते. या झाडाला सुगंध नसला तरी या झाडाचे लाकूड मात्र फारच उपयोगी आहे. किमती फर्निचर बनवण्यासाठी या लाकडाचा उपयोग केला जातो. त्यामुळे या लाकडाला चीन, जपान, सिंगापूर या देशांमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि ते आपण सिनेमाच्या सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. हे झाड भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील डोंगराळ भागात प्रामुख्याने आढळते. शेषाचलम या ठिकाणी हे जास्त करून आढळते अशी माहिती समोर येते. या झाडाला भरपूर मागणी असल्याने या झाडांची लागवड करून भरपूर नफा कमवण्यासाठीचा व्यवसाय आता सध्या वाढीस लागलेला आहे. नुकतंच महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील पंजाबराव शिंदे यांच्या शेतातील रक्तचंदनाच्या झाडाची बातमी कळाली. या पूर्वापार जपलेल्या झाडापासून त्यांना करोडो रुपयांचा नफा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. चंदनाच्या लाकडाप्रमाणे याचे लाकूड होम हवन विधीमध्ये देखील वापरण्यात येतं. धार्मिक कार्यामध्ये या लाकडाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. याच्या नैसर्गिक रंगाचा सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. रक्तचंदनाचे विविध फेस पॅक बाजारात उपलब्ध आहेत. त्याच्या वापराने चेहऱ्यावरील त्वचा चमकदार आणि
उजळ बनते. साधारण लाकूड पाण्यात तरंगते, पण याच्या उलट रक्तचंदनाचे लाकूड जास्त घनतेमुळे पाण्यामध्ये टाकले असता अजिबात तरंगत नाही. हे लाकूड ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग सांगितला जातो. ही भारतामध्ये उगवणारी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. अनेक लोक याचा उगाळून याचा टिळा लावतात. रक्तचंदनाचा औषधी म्हणून देखील उपयोग होतो. रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्का मार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते. मुक्कामार, शरीरावरील सूज याच्यावर उपाय म्हणून देखील रक्तचंदन वापरले जाते. मुक्कामार लागल्यामुळे त्या जागी सूज येऊन त्वचा लाल झाली असल्यास ठणके मारते. अशा वेळी रक्तचंदन सहानेवर पाणी घेऊन त्यावर उगाळून व त्याचा जाडसर लेप सुजेच्या जागी लावला तर तो लेप वाळल्यानंतर त्यावर रुग्णास सोसवेल त्या गरम मिठाचा शेक दिल्यास त्याचा खूप मोठा फायदा हा रुग्णास होतो. तर अशा पद्धतीचं हे रक्तचंदन अतिशय मौल्यवान असं मानलं जातं आणि ते केवळ आता भारतामध्येच मिळतं असं सांगितलं जात आहे. जगाच्या पाठीवर इतर देशांमध्ये त्याचं प्रमाण अत्यंत कमी किंवा नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे रक्तचंदन हे केवळ भारतात असल्यामुळे भारतात लाल सोनं ह्या नावाने देखील रक्तचंदनाला ओळखलं जातं. असं हे मौल्यवान रक्तचंदन सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणावर मागील काही वर्षांमध्ये तस्करी देखील होत होती. तर ह्याच तस्करीच्या विषयावरती अल्लू अर्जुन याचा सिनेमा पुष्पा हा बनवलेला असून अत्यंत मोठ्या प्रमाणात हा सिनेमा व्हायरल होत आहे आणि जगाला रक्तचंदन नव्याने समोर येत आहे. तर हा होता रक्तचंदन या विषयाचा व्हिडिओ. अशाच आणि यासारख्या असंख्य नवनवीन दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा मीडिया मराठी. मीडिया मराठीला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच दिलेल्या बेल आयकॉनला नक्की हिट करा. बघत राहा मीडिया मराठी. मीडिया मराठी. फॉर मोर अपडेट्स सबस्क्राईब नाव.